नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. टॉक टाइममध्ये आजचा आपला विषय आहे तो म्हणजे जमिनीतील गुंतवणूक भविष्यातील उत्कृष्ट पर्याय. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत श्रीयुत मयूर देशमुख सर. सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. तर प्रेक्षक, आजचा जो आपला विषय आहे तो जमिनी संदर्भातला आहे, त्याच्या गुंतवणुकी संदर्भातला आहे. आपल्या मार्गदर्शन करण्यासाठी इथे मयूर देशमुख सर आलेले आहेत. मयूर देशमुख सर स्वतः ॲग्रोवन फार्मिकल्चरचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर त्यांचं स्वतःचं त्यांनी मार्केटिंगमध्ये MBA केलेलं आहे आणि त्यांना लँड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये 5 वर्षांचा अनुभव सुद्धा आहे. तर आजचा जो विषय आहे प्रेक्षक तो म्हणजे जमिनीतील गुंतवणूक हा खरोखर एक चांगला उत्कृष्ट भविष्यातला पर्याय ठरू शकतो का, या संपूर्ण अनुषंगाने आपली आजची चर्चा असणार आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं म्हणतोय की जमिनीतील गुंतवणूक हा भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एक चांगला पर्याय ठरू शकतो, या दृष्टिकोनातून आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात प्रथम मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की रिअल इस्टेट किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक नेमकी का करावी, काय सांगाल? जमिनीमध्ये गुंतवणूक का करावी एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण आजकाल लोकांकडे आर्थिक बाजूने ते भक्कम आहेत. मुंबई पुण्यातले लोक, त्यांना गुंतवणुकीसाठी पर्याय हवा असतो. बरोबर. खूप सारे पारंपरिक सोर्सेस आहेत. शेअर मार्केट आहे, इक्विटी मार्केट आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, फ्लॅट्स आहेत आणि जमीन आहे. बरोबर. पण जमीन हा योग्य पर्याय यासाठी आहे की जमिनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जे रिटर्न्स तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. खूप लिमिटेड जमीन आहे. जमिनीचे पण खूप सारे प्रकार असतात. तुमच्याकडे बिनशेती आहे, शेती आहे. जर का तुम्ही बिनशेतीमध्ये इन्व्हेस्ट केलं, तुम्ही तिथे स्वतःचं हॉस्पिटल टाकू शकता. तुम्हाला जो वाटला तो व्यवसाय करू शकता, बंगलो बांधू शकता. आणि जर का तुम्ही शेतीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज करता येतात, तुम्हाला फार्म हाऊस करता येतं. तुम्ही जर का भविष्यामध्ये डेव्हलपमेंट झाल्यानंतर ती शेती विकली त्याच्यामुळे तुम्हाला अति जास्त रिटर्न्सही मिळू शकतात. नक्की. म्हणजे ज्या दृष्टिकोनातून आपण असं म्हणतो की शेअर मार्केट असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी जेव्हा माणसं इन्व्हेस्ट करतात तेव्हा त्यांना ऑब्व्हियसली रिटर्न्सची अपेक्षा असते. एक चांगलं रिटर्न्स जिथे मिळतात तिथे लोक इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतात. तर त्या दृष्टिकोनातून नुसता इन्व्हेस्टमेंटमधल्या रिटर्नपेक्षा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा लोकांचा एक शंका असते मनामध्ये. तर जमिनीची गुंतवणूक जी आहे ती करताना त्याच्यात सुरक्षितता कितपत असू शकते? नक्कीच. आता बऱ्याच वेळेस लोकांना जमीन घेताना ही भीती असते. जागा आपलीच आहे, जागेवरती माझ्यासोबत कोणी दुसरा मालक सुद्धा आहे का? त्यासाठी त्यांनी काय करावं तर कुठलेही जमिनीचा व्यवहार करताना सुरुवातीला एका वकिलासोबत कन्सर्न करावा. ॲडव्होकेट कडनं त्याचा टायटल सर्च रिपोर्ट काढून घ्यावा. त्याची एक जाहीर नोटीस टाकावी. मागच्या 30-35 वर्षाचा सर्च रिपोर्ट काढावा. त्याचे 7-12 त्याची पडताळणी करावी. या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी जमिनीमध्ये. जेव्हा एखादा व्यक्ती जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा ती काही 10-20 हजाराची इन्व्हेस्टमेंट नसते, तो लाखोमध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि आजच्या काळामध्ये जशा पद्धतीने मार्केटमध्ये फ्रॉड होत आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास जमिनीतील गुंतवणुकीमधनं उठत चाललाय. तर असं न व्हावं यासाठी ही काळजी नक्कीच घ्यावी. एखाद्या वकिलांकडनं मार्गदर्शन घ्यावं आणि पूर्ण डॉक्युमेंटची पडताळणी त्यांनी नक्की करावी अगोदर. नक्की. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की या सगळ्या गोष्टींचा आधी विचार करायला पाहिजे, वकिलांकडनं सल्ला घेऊन मगच आपण जमीन घेण्याकडे गेलं पाहिजे. परंतु मग आता जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की जमीन आहे तर त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर ते नेमके कुठल्या प्रकारे असतात आणि मग या प्रकारांपैकी कुठल्या जमिनीमध्ये गुंतवणूक करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं? मुख्यतः जमिनीचे 2 प्रकार आहेत. एक तर एक शेतीची जमीन आहे आणि एक बिनशेती जमीन. बिनशेती आपण अशा जमिनीला म्हणतो जिथे तुम्हाला FSI जास्त मिळतो, जिथे तुम्हाला टॉवर बांधता येतं, जिथे तुम्हाला पूर्ण RCC कन्स्ट्रक्शन करता येतं. आणि एक दुसरी म्हणजे शेतीची जमिनी. हा एक नवीन पर्याय म्हणून नावारूपाला येतोय गुंतवणूकदारांसाठी. मुंबई किंवा मुंबईच्या आजूबाजूचा जो एरिया आहे त्यांच्यासाठी खूप सारे लोक आहेत जे कंटाळले आहेत मुंबई आणि पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहून. त्यांना सॅटर्डे संडेसाठी वीकेंड स्पेंड करायला एक प्रायव्हसी हवी असते, त्यांची स्वतःची निसर्गरम्य ठिकाणी मोठी जागा हवी असते. कोणाला ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज करायची असते. बरेचसे लोक इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा विचार करतात. तर या सगळ्या लोकांनी शेतजमिनीमध्ये जावं. तिथे तुम्हाला जागा भरपूर मिळते. उद्देश असतो घर बांधण्याचा, तर तो तिथेही पूर्ण होऊ शकतो. येस. तिथे तुम्ही सुद्धा घर बांधू शकता. तिथे त्याच्यासोबत ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज करू शकता. तिथे जर का सरकारी योजना किंवा सरकारी जसे बरेचसे प्रकल्प येत आहेत आजकाल मुंबईच्या आजूबाजूला, ते प्रकल्प येत असतील अशा ठिकाणी जर का इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे भविष्यात रिटर्न्सही त्यांना भरपूर मिळू शकतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की जी शेतजमीन आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं भविष्यामध्ये. आणि जसं तुम्ही म्हणताय की नव्याने ह्या गोष्टी सगळ्या पुढे येत आहेत तर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट आतापासून केलेलं केव्हाही चांगलं आहे. पण त्या दृष्टिकोनातून जसं तुम्ही म्हणताय की आता शेतजमीन आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. इतर फायदे काय काय असू शकतात शेतजमिनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे? शेतजमीन तुम्हाला बरंच काही तुम्ही शेतजमिनीवरती करू शकता.
खूप सारे ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, पोएट्री फार्मिंग आहे, गोट फार्मिंग आहे. हे असे काही उपक्रम आहे जे तुम्ही शेतजमिनीवरती करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही त्यातून उत्पन्न सुद्धा जनरेट करू शकता. काही लोक मोठे मोठे फार्म हाऊस बांधतात कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तिथे ते रेंट आउट करतात, जे मेट्रो सिटीमधनं लोक वीकेंड स्पेंड करण्यासाठी तिथनं सुद्धा तुम्हाला उत्पन्न निघतं. तर हे छोटे मोठे फायदे आहेत जे तुम्हाला एक रेग्युलर इन्कम सोर्स तयार करून देऊ शकतं. नक्की, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आपल्याला ह्याच्यामधून दिसतात. परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे की आता आपल्याला कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की वकिलांकडून सल्ले घ्यायला पाहिजे, परंतु कुठे ना कुठेतरी डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर या रिअल इस्टेटवरती थोडासा परिणाम पडला होता या सगळ्या गोष्टींचा. आता या सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्ववत होत आहेत. तर मग अशा वेळेला ही वेळ योग्य ठरू शकते अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट करण्याकरता? मी तर म्हणेल हीच वेळ योग्य आहे अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करण्याकरता. आता सध्या या सरकारमध्ये किंवा मागच्या सरकारचे जे काही प्लॅनिंग्स होते त्यांनी बरेचसे उपक्रम कोकणामध्ये किंवा मुंबईच्या सोबत रायगडमध्ये राबवलेत. नाणार प्रकल्प होता, तुम्ही रिसेंटली ऐकलं असेल की एक 3rd मुंबई म्हणून डिक्लेअर झाली आहे. त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातले म्हसळा तालुका, अलिबाग, रोहा आणि श्रीवर्धन या तालुक्यांमधल्या काही गावांचा समावेश आहे. तिथे इंडस्ट्रीयल खूप मोठं प्लॅनिंग होतं. DMIC प्रोजेक्ट आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, तो सुद्धा त्या भागातून जातोय. अलिबाग विरार कॉरिडॉर आहे. तर या सध्या जे काही प्रपोज प्लॅनिंग आहेत त्याच्यामुळे जमिनीच्या किमती सध्या कमी आहेत. जसे जसे ह्या प्लॅनिंग पुढे जात जातील तसे तसे गव्हर्नमेंटचा रेडी रेकनर वाढत जाईल. रेडी रेकनर वाढल्यानंतर मार्केट व्हॅल्यू तर वाढलीच आहे. तर तुमचा आज टाकलेला 10 रुपये ते उद्याच्या तारखेला 100 रुपये होणारच आहे. नक्की. पण जसं आपण म्हणतो तसं की जमीन किंवा आपण ह्याच्यामध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्याला डेप्रिसिएशन नाही आहे. डेफिनेटली प्रत्येक वेळेला ती अप्रिशिएट होत असते आपली. तर मग त्या दृष्टिकोनातनं जमिनीमध्ये कोणी कोणी इन्व्हेस्ट करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जमिनीमध्ये कोणीही इन्व्हेस्ट करू शकतं, पण आपण जर का पर्टिक्युलरली शेतजमिनीबद्दल विचार केला तर काही राज्य आहे आणि त्या राज्यांमधलं महाराष्ट्र एक असं राज्य आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शेतजमीन घ्यायची असेल तर तुम्हाला भारतात कुठेही शेतकरी असणं गरजेचं आहे. जर का तुम्ही शेतकरी असाल तरच तुम्ही महाराष्ट्रामध्ये शेतजमीन घेऊ शकता. तुमच्याकडे शेतकरी दाखला असायला हवा. तर शेतजमीन घेताना एवढं असं तर नियम आहे की तुम्हाला शेतकरी असणं गरजेचंच आहे. तर कोणीही जे शेतकरी आहेत ते शेतजमिनीमध्ये गुंतवणूक करू शकतात. अच्छा, म्हणजे शेतजमीन घेण्याकरता आपल्याला बेसिकली शेतकरी असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला ती जमीन आपण असणं गरजेचं आहे किंवा आपण शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करणं गरजेचं आहे. ओके. तुमच्या नावाचा 7/12 किंवा तुमच्या नावाचा शेतकरी दाखला किंवा तुमच्या वडिलांचा तुम्हाला लागतो शेतजमीन घेण्याकरता. बरं. आणि पण ज्यांच्याकडे आता हे शेतजमीन घेण्याकरताचे हे दाखले किंवा हे सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही आहेत किंवा उपलब्ध नाही आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून जर का इतर जमीन घ्यायची झाली तर मग ते बिनशेतीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. बरं. मग त्यांना काही वेगळ्या गोष्टी किंवा डॉक्युमेंटेशन लागू शकतं का? ते भाडेतत्वावरती जमीन घेऊ शकतात, पण ते जमिनीची खरेदी विक्री नाही करू शकत. ओके. शेतजमिनीची शेतजमीन एकदा घेतल्यानंतर आपण ती वापरू शकतो आपल्या उपयोगासाठी. आपण त्याची विक्री किंवा या दृष्टिकोनातून व्यवहार आपण खरेदी नाही करू शकत. जर का मी शेतकरी नसेल तर मी शेतजमीन महाराष्ट्रामध्ये खरेदी नाही करू शकत आणि मीच काय माझी येणारी पिढी सुद्धा शेतजमीन खरेदी नाही करू शकत. तर त्यासाठी शेतकरी असणं गरजेचं आहे. नक्की. मग एकूणच आपण बोलतोय तसं की आता शेतजमिनीबद्दल बोलतोय आपण, तर त्याचे डॉक्युमेंट्स जे आहेत त्या आपण तुम्ही सांगितलेत कशा प्रकारे लागतात आणि आपण ते शेतकरी असू तरच आपण ते खरेदी करू शकतो. तर इतर लोकांना जर काही जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, कारण आपण जसं म्हणतो की भविष्यातला उत्कृष्ट पर्याय हाच की आपण जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळेला जसं आपण बघितलं की आपला डिमांड जास्त आहे जमिनी करता आणि एकूणच नॅचरल लँड आहे ती कमी आहे, त्यामुळे त्या तफावत तर असणारच आहे ही कायमची. तर त्या दृष्टिकोनातनं इन्व्हेस्ट करताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मग जमिनीमध्ये? जमिनीमध्ये इन्व्हेस्ट करताना सगळ्यात महत्त्वाचं की भविष्यातील येणाऱ्या ज्या डेव्हलपमेंट आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर हे अगोदर बघितलं पाहिजे. आज सकाळी कोणी उठल्यानंतर न्यूज चॅनलमध्ये वर्तमानपत्रामध्ये त्यांना पूर्ण माहिती मिळते कुठल्या भागामध्ये कुठली डेव्हलपमेंट येते. तर ती डेव्हलपमेंटच कारणीभूत ठरते जमिनीच्या ॲप्रिसिएशनसाठी. जर तुम्हाला लवकर ॲप्रिसिएशन हवं असेल जमिनीचं, साधारणतः भारतामध्ये प्रत्येक जमिनीचं 20% ॲप्रिसिएशन हे नक्की होतच होतं. पण जिथे काही प्रकल्प येत असतात त्याच्यामध्ये ते ॲप्रिसिएशनचं पर्सेंटेज वाढतं. तर अभ्यासपूर्वक जर का गुंतवणूक केली तर ते नक्कीच सोयीचं ठरेल, ते नक्कीच लोकांना आनंदही ठरेल आर्थिक दृष्टिकोनातून. आणि मुंबई पुणे याच्यामधला जो पट्टा आहे किंवा रायगड जिल्हा आहे याच्यामध्ये आजच्या तारखेला खूप सारे प्रकल्प गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केलेले आहेत. तुमचा सी लिंक आहे, अलिबाग विरार कॉरिडॉर आहे, DMIC नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तर ह्या सगळ्या प्रकल्पांमुळे इथल्या आजूबाजूच्या जमिनीचं ॲप्रिसिएशन 100% होणार.
नक्की. आणि जसं आपण आता एअरपोर्ट, जसं तुम्ही नवी मुंबई एअरपोर्टचा उल्लेख केला, तर त्याच्या आजूबाजूला पण भरपूर लँड आहे. मला वाटतं तिथली भरपूर जमीन ही शेत जमीन आहे. तर मग अशा वेळेला आता तिथे जे येऊ घातलेले प्रकल्प आहेत तर त्याच्या जमिनीचे रेट्स वाढत आहेत. कमर्शियल आणि रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस सुद्धा त्या ठिकाणी खूप होत आहेत. तर अशा वेळेला जसं तुम्ही मगाशी म्हणालात की भाडेतत्वावरती किंवा या नॉर्मल जमिनीमध्ये किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करणं आपल्याला पुढे जाऊन फायदेशीर ठरू शकेल. तुम्ही कम्पेअर करू शकता इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन रिअल इस्टेटमध्ये. फ्लॅट सुद्धा आहेत, नॉन ॲग्रिकल्चर लँड म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टी सुद्धा आहेत आणि ॲग्रिकल्चरल लँड सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही एखादा फ्लॅट घेता अशा ठिकाणी तो ऑलरेडी ते अगोदर बघायला आलं की हवं की ते ॲप्रिशिएट झालेलं आहे की ॲप्रिसिएशन होणार आहे. इफ यू आर लुकिंग फॉर इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. आज नवी मुंबई सारख्या ठिकाणी जर का तुम्ही 60 लाख रुपयाचा किंवा 70 लाख रुपयाचा फ्लॅट घेतला आणि एका वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतरचं ॲप्रिसिएशन बघितलं तर इट नॉट मोर दॅन 5 lakhs रुपीज. आणि तेच जर का तुम्ही 60 लाख रुपये 70 लाख रुपये एखाद्या जमिनीमध्ये इन्व्हेस्ट केले तर तिथे तुम्हाला नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील. ओके. म्हणजे हे कंपॅरिझन करून बघणं खूप गरजेचं आहे मला वाटतं या दृष्टिकोनातून. त्यानंतर टॉक टाईममध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय जमिनीतील गुंतवणूक भविष्यातील उत्कृष्ट पर्याय या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत श्वेत मयूर देशमुख सर. सर, जसं आपण आता शेत जमिनीबद्दल बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या, तुम्ही म्हणालात तसं डॉक्युमेंटेशन आहे ते आधी प्रॉपर करायला पाहिजे, एक वकील असला पाहिजे, शेतकरी तुम्ही असला पाहिजेत बेसिकली. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आता ही जमीन खरेदी करताना आपण मग शेतकरीच आहोत किंवा जमीन तर खरेदी करायची तर ते एखाद्या शेतकऱ्याकडनंच घ्यावी की कुठल्या डेव्हलपरकडे सुद्धा आपण जाऊ शकतो? मला असं वाटतं बरेच छोटे गुंतवणूकदार असतात आणि बरेच मोठे गुंतवणूकदार असतात. जे मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांना अनुभव असतो. जरी त्यांनी शेतकऱ्यांकडनं जागा घेतली तरी ते स्वतः डॉक्युमेंटची पडताळणी करू शकतात. ते करू शकत असतील तर त्यांनी शेतकऱ्यांकडनं घ्यायला काही अडचण नाही. पण आजची मार्केटची स्थिती लक्षात घेता जे पहिल्यांदा शेतजमिनीमध्ये गुंतवणूक करतायत त्यांनी शेतकऱ्यांकडनं जागा तर तुम्हाला शेतकऱ्यांकडनंच घ्यायची आहे, पण तिथे कोणीतरी मध्यस्थी ठेवून जो विश्वासू असेल, तुमचे 2 पैसे थोडे शिल्लक गेले तर चालतील पण मोठं आर्थिक नुकसान होण्यापासून तुम्हाला तिथे थोडासा दिलासा भेटेल. तर यासाठी शेतकऱ्यांकडनं जागा घ्यायची असेल तर कोणीतरी मध्यस्थी असावा, विश्वासू असावा आणि वकील सुद्धा असावा ज्याच्याकडनं तुम्ही सगळ्या डॉक्युमेंटची पडताळणी करू शकली पाहिजे. नक्की. आणि आपण जसं म्हणतो आता बाकीच्या कुठल्याही प्रकारच्या जमिनी किंवा फ्लॅट्स घेताना आपल्याला सहजासहजी लोन उपलब्ध होतं. तर आता ह्या शेत जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या प्रॉपर म्हणजे दृष्टिकोनातून आपण जेव्हा घेतो तेव्हा मग लोनचं अवेलेबिलिटी असते? शेतजमीन तुम्ही कुठल्याही दृष्टिकोनातून घ्या, तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी घ्या, तुम्ही कुठली ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी घ्या किंवा कसल्याही उद्देशासाठी, तुम्हाला इथे लोन उपलब्ध होत नाही. इथे अगोदर काही वर्षांअगोदर बऱ्याचशा बँकांनी लोन ऑफर केले होते पण ते आता कोणी ऑफर करत नाही. तर जर का तुम्हाला शेतजमीन घ्यायची असेल तर इथे तुम्हाला लोन मिळणं कठीण आहे. नॅशनलाइज बँकेमधनं साधारण लोन होत नाही पण बऱ्याचशा असे छोट्या मोठ्या पतसंस्था पतपिढ्या आहेत तर तुम्हाला कदाचित लोन देऊ शकतील. ते सुद्धा पूर्ण नाही देणार, त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज असतात, 50-60% पर्यंत तुम्हाला आर्थिक सहाय्य भेटू शकेल. ओके. म्हणजे या शेतजमीन घेताना या भरपूर साऱ्या गोष्टींचं मला वाटतं नोंद ठेवणं किंवा लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण एकदम आपण उडी मारली आणि शेतजमीन घेतली असं शक्य नाही आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टींची पडताळणी योग्यप्रमाणे करायला पाहिजे. आणि पुढे जाऊन असं विचारायचं तुम्हाला की जसं आपण म्हणतो की आता मगाशी तुम्ही रायगडचा उल्लेख केला, म्हणजे या ठिकाणी जे जे डेव्हलपिंग गोष्टी आहेत तिथे शेतजमीन घेणं कशाप्रकारे मग फायदेशीर ठरू शकेल भविष्यात? रायगड जिल्हा ही 3री मुंबई आता होती. तुम्ही काही वर्षांअगोदर काही दशकांअगोदर जर का बघितलं तर नवी मुंबई हे सुद्धा गाव होते, 23 गावांचं मिळून ते नवी मुंबई मिळालं. त्याच बेसवरती सिडको या जे 4 तालुके मी सांगितले तुम्हाला, म्हसळा आहे, रोहा आहे, श्रीवर्धन आहे आणि अलिबाग आहे, या तालुक्यांमधल्या 40 गावांना मिळून एक 3री मुंबई, एक पूर्ण प्लान सिटी तयार करते. त्याला थोडासा वेळ लागेल पण हीच वेळ आहे तिथे गुंतवणूक करण्याची. काही वर्षानंतर आजचे तुमचे 10 रुपये हे मी म्हटल्याप्रमाणे 100 रुपये नक्कीच होतील, कारण की तिथे इन्फ्रास्ट्रक्चर येणार, तिथे डेव्हलपमेंट येणार, तिथे कमर्शियल हब्स येणार. एक एअरपोर्ट बनतंय म्हणजे फक्त एअरपोर्ट बनत नसतं, त्याच्या आजूबाजूला येणाऱ्या बऱ्याचशा डेव्हलपमेंट्स असतात, 5 स्टार हॉटेल्स असतात, कमर्शियल कॉम्प्लेक्स असतात, हे सगळं तिथे येईल. जसं जसं तिथे येत जाईल तसं तसं जमिनीचं ॲप्रिसिएशन होत जाईल. तर जी तुमची होल्डिंग पॉवर असेल त्या पद्धतीनं तुम्हाला रिटर्न्स मिळतील. नक्की. आणि मग जसं आपण म्हणतोय की आता एवढी मोठी जमीन खरेदी करायची, ही लँड शेतजमीन जी आहे त्याच्यात आपल्याला लोनही अवेलेबल होत नाही, तर मग अशा वेळेला काही बिल्डर किंवा काही डेव्हलपर सुद्धा अशा प्रकारच्या जमिनी घेतात इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो पुढे जाऊन? नक्कीच घेतात. आज लोकांची डिमांड आहे की त्यांना 1-1, 2-2 फ्लॅट मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये, आणि त्यांची पुढची इन्व्हेस्टमेंटची तयारी जी आहे ती फार्म हाऊससाठी, त्यांना वीकेंड स्पेंड करण्यासाठी. तर
बरेचसे डेव्हलपर आहेत ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लँड ॲक्विजिशन केलेलं आहे त्या भागामध्ये आणि ते डेव्हलप करतायत. तिथे एक गेटेड कम्युनिटी तयार करतायत. आज जसं लोणावळा आहे, तर लोणावळा हे ऑलरेडी वसलेलं शहर होतं. आज लोणावळ्यासारखे बरेचसे आर्टिफिशियल विलेजेस तयार झाले आहेत, त्याला वेगवेगळ्या थीम्स आहेत, त्याच्यामुळे त्याचं ॲप्रिसिएशन होतं आहे, डेव्हलपमेंट मिळते आजूबाजूच्या गावांना, त्यांना रोजगार मिळतोय. तर या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत ॲप्रिसिएशनसाठी. एका गेटेड कम्युनिटीमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता, एखाद्या डेव्हलपरकडे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता, तेव्हा तुम्ही सिक्युअर असता. तिथे पूर्ण सिक्युरिटी असते. तुमच्या आजूबाजूला तुमच्यासारखेच लोक असतात ज्यांनी जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते, त्यांचे घरं असतात, तुम्ही एकटे नसता. त्याच्यामुळे तुम्हाला एकांत नाही जाणवत. ती एक गेटेड कम्युनिटी असते, स्वतःच्या गावी आल्यासारखं वाटतं. राईट. ब्रेक नंतर टॉक टाइममध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जमिनीतील गुंतवणूक भविष्यातील उत्कृष्ट पर्याय या विषयावरती चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत श्रीयुत मयूर देशमुख सर. तर सर, आपण जसं म्हणतोय की आता शेतजमिनीबद्दल बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील, वाटतं प्रेक्षकांना सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. परंतु मग आता आपण जसं म्हणतोय की आता तुम्ही स्वतः ॲग्रोवन फार्मिकल्चरचे तुम्ही कार्यकारी संपादक आहात, तर त्या दृष्टिकोनातून काय सांगाल? ॲग्रोवन हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल या दृष्टिकोनातून काय सांगाल? याच्या अगोदरचे जे आपले प्रश्न होते की लोकांनी डॉक्युमेंटची पडताळणी करावी, त्यांनी हा अभ्यास करावा की कुठे डेव्हलपमेंट येत आहेत, कुठे इन्फ्रास्ट्रक्चर होत आहे, सिक्युअरली इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, एक गेटेड कम्युनिटी असली पाहिजे, सिक्युरिटी असली पाहिजे जागेची सुद्धा आणि त्यांची सुद्धा. तर हा सगळा विचार करून आम्ही ॲग्रोवनमध्ये शेतजमिनीचे प्रोजेक्ट्स करतो. याच्या अगोदर आम्ही 2-3 प्रोजेक्ट डेव्हलप केलेत खोपोली पाली रोडला, रायगड जिल्ह्यामध्येच. तर इथे काय असतं की आम्ही 100 एकर्स 150 एकर्स जे आमचं ॲक्विजिशन असतं ते आम्ही डेव्हलप करतो. 20 गुंठा 40 गुंठा 40 गुंठा म्हणजे 1 एकर, अर्धा एकर 1 एकरचे जमिनीचे तुकडे असतात, ते लोकांची खरेदी विक्री होते. तर ज्या लोकांना काही ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, कोणाला फार्मिंग करायचं आहे, कोणाला पोल्ट्री फार्मिंग करायचं आहे, जे करायचं आहे ते तिथे ते करू शकतात. ज्या लोकांना फार्म हाऊस करायचं आहे ते फार्म हाऊस तिथे बांधू शकतात. आम्ही त्यांच्या प्लॉटला पूर्ण फेन्सिंग करून देतो, त्यांना पाण्याची सुविधा देतो, त्यांना इलेक्ट्रिसिटी देतो, त्यांच्या प्लॉटपर्यंत रोड देतो. तर त्यांना ही डेव्हलपमेंट करण्याची काही एक गरज नाही आहे. मुंबई पुण्यातल्या लोकांकडे वेळ नाही आहे की ते तिथे जाऊन चक्कर 2-3 वेळा फेऱ्या मारतील, डॉक्युमेंटेशनसाठी म्हणा, तिथल्या डेव्हलपमेंटकडे लक्ष देतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्यांना पूर्ण डेव्हलप झालेला प्लॉट देतो. आणि जे लोक इन्व्हेस्टमेंटसाठी बघतायत, तर जी जागा आम्ही डेव्हलप करतोय तिथे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी. कारण की जागा डेव्हलप होत असताना जागेची किंमत कमी असते आणि जागा डेव्हलप झाल्यानंतर जागेची किंमत वाढते. जेव्हा तुम्ही एखादी बॅरर लँड विकत घेता आमच्याकडनं आणि आम्ही ती डेव्हलप करत असतो, तर आम्ही रोड बनवला, आम्ही त्याची किंमत वाढवतो, आम्ही तिथे फेन्सिंग केली, त्याची किंमत वाढवतो. जेव्हा ती पूर्ण एक कम्युनिटी बनते तेव्हा त्याची किंमत वाढते. तर ॲग्रोवन या सगळ्या गोष्टींसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल. जे लोक इन्व्हेस्टमेंटसाठी बघतायत, एखाद्या ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीजसाठी बघतायत, फार्म हाऊससाठी बघतायत, त्या सगळ्या लोकांनी ॲग्रोवन एक पर्याय म्हणून बघावा. नक्की. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तसं की या सगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल ज्या गोष्टी आहेत त्याही तुम्ही प्रोव्हाइड करता आधीच, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला स्वतःहून लक्ष घालायला लागत नाही, आपण या सगळ्या गोष्टी त्यांना देतच असतो. मला वाटतं ॲग्रोवनमध्ये आल्यानंतर जे लोक जागा घेऊ इच्छितात त्यांना कुठल्याच गोष्टीमध्ये लक्ष घालण्याची गरज पडणार नाही. नक्कीच. सर, तुम्ही स्वतः या सगळ्या लँड डेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये गेले 5 वर्षाचं काम करताय, तुम्ही आता 2 प्रोजेक्ट्सही केलेत, तर एकूणच त्याचा जो आलेख आहे आता सध्या तो कशा प्रकारे दिसतो? म्हणजे भविष्यातली आपण उत्कृष्ट पर्याय म्हणतोय, तर तो वरती जाताना कुठे दिसतोय का? एक 2016 मध्ये ज्या लोकांनी जागा घेतल्या होत्या रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली पाली रोडला किंवा त्याच्याही पुढे, त्या लोकांचं ॲप्रिसिएशन 100% पेक्षा जास्त झालं. म्हणजे डबल पेक्षा जास्त त्यांना रिटर्न्स भेटले. तर याच्यावरनं तुम्ही अंदाज काढू शकता की भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आताची इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला किती रिटर्न्स देऊन जाईल. तिथे बऱ्याचशा डेव्हलपमेंट्स येत आहेत, बरेचसे डेव्हलपर्स येत आहेत. गावं, नॅचरल जे गावं आहेत त्यांना तसंच ठेवून आर्टिफिशियल गावं डेव्हलपर तयार करतायत एका लिटरेट कम्युनिटीसाठी, जे मुंबई पुण्यातून लोक येतात. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा लोकांनाही भेटेल, तिथल्या लोकल लोकांनाही भेटेल रोजगाराच्या स्वरूपामध्ये, आणि जे लोक गुंतवणूक करतायत त्यांना त्याचा आर्थिक फायदा सुद्धा भेटेल, त्यांना चांगले रिटर्न सुद्धा मिळतील. नक्कीच. म्हणजे या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून आपण आत्ता जसं तुम्ही म्हणताय तसं की ही योग्य वेळ आहे ज्याच्यामध्ये आपण शेतजमिनीमध्ये चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो, जेणेकरून भविष्यात त्याचे रिटर्न्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतात. सर, या विषयावर इथे येऊन छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.